चला आता इथं बघा छान असं गणपतीसाठी आपण नैवेद्य पान बनवलेलं आहे. तुम्हाला दाखवते. खानापासून मी छान असं गणपती नैवेद्य पान बनवलेलं आहे. त्याला बघा छान असा पाठीमागून पुढून बघा फिनिश वगैरे छान आलेलं आहे. इथं मध्ये स्वस्तिक काढलेलं आहे, खाली ओम वगैरे काढलेलं आहे. छान असं म्हणलं आता गौरी गणपती येतात किंवा गणपतीसाठी म्हणलं छान असं नैवेद्य पान बनावं. बघा एकदम थोडक्या साहित्यात छान असं बघा गणपतीसाठी मी नैवेद्य पान बनवलेलं आहे खानापासून. जरी तुमच्याकडे खण कपडा नसेल ना, हिरवा ब्लाऊज वापरला तरी चालेल. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल आपलं मनापासून स्वागत आहे. चला तर आज का नाही इथं बघा गणपतीसाठी छान असं नैवेद्य पान करणार. त्यासाठी बघा मी इथं काय काय घेतलेलं, खानाचा कपडा घेतलेला आहे, कॅनव्हास पेपर घेतलेला, लेस घेतलेला आहे, एक असं लटकन घेतलेलं आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करू. इथं पण बघा कपडा मी जॉईन करून घेतलेला आहे खानाचा. माझ्याकडे तुकडं सुद्धा जॉईन केले. तर उंची बघा इथं मी 12ची घेतलेली आहे. उंची 12ची आणि रुंदी पण मी 12चीच घेणार आहे. तर तुम्हाला दाखवते पुढं. कॅनव्हास पेपरवर बघा पहिलं मी आता तेवढाच खानाचा कपडा होता आणि त्यासाठी मी म्हटलं खानाच्या मापावरच कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा. जेवढं आपल्याला उंची पाहिजे ना तेवढं का मी 12ची उंची डबल घडी कॅनव्हास पेपर ठेवलेला ना, उंची 12ची आणि असे पण 12ची म्हणजे 6ची डबल घडी आहे ना, त्यामुळे 6ची असं मी कट करून घेतलेलं आहे डबल घडी. आता त्याला पान आकाराचा शेप द्यायला घेऊया. जेवढा तुम्हाला पाहिजे बारीक मोठा तेवढाच व्यवस्थित घेतला चालेल. मी डबल घडी करून कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे. त्या मापानुसार बघा मी कपड्याची रुंदी की उंची व्यवस्थित आहे का बघून व्यवस्थित छान असं पान आकाराचा शेप देऊन घेणार आहेत. बघा छान असं व्यवस्थित पान आकारामध्ये आपण शेप देऊन घेणार आहोत. रुंदी पण आहे तेवढी अशी व्यवस्थित टाकू नका. व्यवस्थित खालच्या साईडने व्यवस्थित असं देऊन पान आकाराचा शेप देऊन घ्यायचा. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं व्यवस्थित असं पान आकाराचा शेप देऊन घ्या. बघा पान आकाराचा असा शेप देऊन झालेला आहे. तुम्हाला जेवढी उंची पाहिजे तेवढी घ्या किंवा बारीक केलं तर किंवा मोठं पाहिजे असेल तर केलं तरी चालेल. व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आणि कट करून घ्यायचं. जरी तुमच्याकडे कॅनव्हास पेपर नसेल ना तर चालेल, पण तुम्ही असं कसं टेलरच्या दुकानात कॅनव्हास पेपर आणून ठेवता. कॅनव्हास पेपरने जरा फिनिशिंग वगैरे छान येतं. प्रत्येक असं नवीन काय बनवायचं कॅनव्हास पेपरचा छान असा उपयोग होतो. जरी तुमच्याकडे कॅनव्हास पेपर नसेल ना तरी चालेल, पण कॅनव्हास पेपर आणून ठेवता. कॅनव्हास पेपरनं असं छान फिनिशिंग वगैरे येतं. आणि जरी तुमच्याकडे खणाचा कपडा नसेल तर ब्लाऊजचा कपडा वगैरे वापरला तरी चालेल. हिरव्या रंगाचा असा कपडा घेऊया. तर इथं बघा इथं छान बघा मी ॲक्रेलिक कलर असा पांढरा व्हाईट कलरचा घेतलेला. त्यापासून आपण स्वस्तिक ओम वगैरे छान असं काढणार किंवा डिझाईन वगैरे काढायचं असेल तरी आपल्याला छान येणार आहे. तर तुम्हाला पुढे दाखवते. चला आता टिच करायला घेऊया. सगळ्यात अगोदर बघा व्यवस्थित कसं खणाचा कपडा व्यवस्थित खाली असं सरळ बाजू वरती करून ठेवून घ्यायचा. दुसरा कपडा पण आहे असा ठेवून फक्त उलटी बाजू आपल्याला करायची, सरळ बाजू खालची एका खाली पाहिजे असं ठेवायचं. व्यवस्थित ठेवून घ्यायचं. आता मी बघा इथे एक ब्लाऊजचा अजून एक अस्तर कट करून घेतलेला आहे. व्यवस्थित असं तिन्ही कपडे व्यवस्थित एक ठेवून मग वरच्या साईडने जो आपण पान आकारा शेप देऊन कॅनव्हास पेपर कट केलेला होता तसं व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. बरोबर चारी साईडने व्यवस्थित ठेवून घ्यायचं, कारण खणाचा कपडा कमी असल्यामुळे इकडे तिकडे सरकण्याची शक्यता आहे. व्यवस्थित असं ठेवायचं आणि त्याच्यावर बघा कॅनव्हास पेपर ठेवून मी जरा इस्त्री अशी गरम हलकीशी करून घेतली आणि त्याच्यावर व्यवस्थित असं मी प्रेस करून घेणार. पहिलं पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कॅनव्हास पेपरचे जे अशी किंवा असे खाली कपड्यावर ठेवायचे असं व्यवस्थित फिरून घ्यायचं, म्हणजे कपड्याला ते चिकटलं जातं. तर व्यवस्थित असं हे करून घ्यायचं. आता टिच करायला घेऊया. व्यवस्थित असं बघायचं एकत आहे का, आणि जेवढं शिलाई माझ्यानुसार व्यवस्थित असं पावपाण्यानुसार बघा जसं वरचा आपण शेप आहे त्यावर कट करून घ्यायचं. आता खालचं तर आहे असंच कपडा ठेवलेला आहे, फक्त वरचा जो आपण कॅनव्हास कट केला आहे त्या मापावर व्यवस्थित छान असं बघा आपण आहे शेपमध्ये छान असं आपण टिच करून घेऊया. टिच करता आपण व्यवस्थित असं बघा आहे त्या शेपमध्ये व्यवस्थित टिच करून घ्यायचं. जरी माझ्या चॅनलवर नवीन असेल ना तर फॅशन आयडियाज बाय प्रिया यूट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. पहिलं पण मी व्हिडिओ बघा पाठवलेले खणाची रांगोळी किंवा 5 पानांचं तोरण वगैरे असं छान असं वेगळं काही मी बनवलेलं आहे. जरी त्याचं कटिंग आणि टिचिंग बघायचं असं माझ्या चॅनलवर नक्की जाऊन बघा. सहज सोप्या रीतीने मी कटिंग आणि टिचिंग दाखवलेलं आहे. तर बघा पूर्ण राऊंडला छान असं आपण टिच करून घेतलेलं आहे. तर आता बघा टिच करून झालं. एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करणार आहोत. तर व्यवस्थित बघा असा एक्स्ट्रा कपडा आहे ना तो व्यवस्थित कट करून घ्यायचा. कॅनव्हासचा आहे असं ठेवायचं, कारण आपण त्या शेपवरच व्यवस्थित असं साईडने टिच करून घेतलेलं. व्यवस्थित असं बघा कट करून घ्यायचं एक्स्ट्रा कपडा. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं साईजमध्ये घेतलं तर चालेल, बारीक मोठं जेवढं पाहिजे तेवढं असं घ्या. व्यवस्थित का आता साईडने जरा कट देऊन घेऊया. कट व्यवस्थित देऊन घ्यायचा.
तुम्हाला छोटं पाहिजे छोटं जरी बनवलं तरी चालेल किंवा याच्याने मोठं साईज बनवले तरी चालेल किंवा आपल्याकडे ब्लाऊज पीसाचे हिरवा वगैरे कपडा ते असं केलं तरी चालेल त्याच्यापासून बनवलं तरी. इथं बघा 4 पदर आहेत. खानाचा कपडा एका तिथनंच व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं म्हणजे सगळी शिलाई वगैरे आत जाणार आहे. कॅनव्हास पेपर वगैरे छान जाणार आहे. व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं जसं आहे असं शेपमध्ये व्यवस्थित असं काढून घ्यायचं. व्यवस्थित असं टक वगैरे व्यवस्थित असं आहे पानाकार शेपमध्ये असं व्यवस्थित झालेलं आहे बघा. छान असं आपलं बाहेर काढून व्यवस्थित बघा. आता एक्स्ट्रा कपडा असेल तो जरा झाला असेल तो व्यवस्थित असं कट करून घ्यायचा. बघा कट करून झालेलं आहे. आता व्यवस्थित बघा हे आतल्या साईडला व्यवस्थित असं फोल्ड करायचं. जेवढं तुम्ही शिलाई मारून धरले ते व्यवस्थित असं व्यवस्थित दोन्ही एकसारखे धरायचे जेणेकरून मागे पुढे व्यवस्थित आता टिच करायला घेणार आहोत. आहे असं व्यवस्थित बघा छान असं टिच करायचं. तुम्ही छान असं गणपतीसाठी किंवा गौराई वगैरेसाठी जरी गौराईसाठी तुम्हाला जर असं बनवायचं असेल ना फान तर तुम्ही 2 बनवा किंवा मग गणपतीसाठी 1 बनवलं तरी चालेल. व्यवस्थित असं सारायचं व्यवस्थित आतून छान असं टिच करून घ्या. खास बघा गणपतीसाठी वगैरे छान असं तुम्ही नैवेद्याचं पान बनवू शकता किंवा गौराईसाठी वगैरे पण छान असं आपलं बनवलं जातं. आता बघा पूर्ण ह्याला व्यवस्थित सारून टिच करून घेतलेलं आहे. तर आता बघा आपण लेस लावायला घेऊया. मी इथं बघा गोल्डनची लेस घेतलेली आहे. तुम्हाला ज्या रंगाची पाहिजे ती घेतली तरी चालेल किंवा प्लेनवाली गोल्डनची घेतली तरी चालेल. इथे छान बघा मी गोल्डनची अशी लेस घेतलेली आहे. पूर्ण राऊंडात छान असे गोल्डनची लेस लावून घेणार आहे. माझ्याकडे थोडासाच कपडा होता तो मी जॉईन करून मग तेवढ्यातच मी छान असं बघा नैवेद्याचं पान केलेलं आहे. जरी तुमच्याकडे जास्त कपडा तर मोठी साईजमध्ये घेतलं तरी चालेल. आता बघा व्यवस्थित टोकावून फिरवताना डबल फोल्ड करून घ्यायची लेस आणि टिच करायचं म्हणजे व्यवस्थित बघा टिच केलं जाईल मागे पुढे होणार नाही. फक्त कुठल्याही राऊंडला लेस फिरवताना फक्त तिथं जरा लेस फोल्ड करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित लेस लागली जाते. जरी तुम्हाला जाड बॉर्डरवर लेस लावायची असली तरी चालेल पण मी इथं बघा छोटीशी अशी छान म्हणलं लेस लावावी. आणि जरी तुम्हाला तसं नाव वगैरे लिहायचं असेल ना तर ॲक्रेलिक कलर म्हणून तुम्हाला स्टेशनरी कुठेही भेटून जाईल. तुम्ही तो आणू शकता. त्यात छोटा एक ब्रश आणायचा त्यापासून बघा छान असं आपल्याला कपड्यावरती रांगोळी वगैरे छान रांगोळीची डिझाईन काढायचं असेल किंवा नाव वगैरे लिहायचं असेल किंवा तुम्हाला गणपतीचं वगैरे नाव लिहायचं असेल ना तर त्याचा पण छान असा उपयोग होतो किंवा स्वास्थ्य वगैरे काढायचं असेल ना तर त्याचा पण छान असा उपयोग केला जातो. तर छान असं बघा व्यवस्थित टिच करून घ्यायचं. जरी वेगवेगळ्या रंगाचे पण मिळतात. जरी तुम्हाला गोल्डन पाहिजे गोल्डन हिरवा पाहिजे असं आणि जास्त काय महाग नसतं एकदम स्वस्तात असतं. ते आणून ठेवलं ना आपल्याला असं काही वगैरे करायचं म्हणलं तर छान त्याचा उपयोग होतो. तर बघा व्यवस्थित असं शेवटी आले की थोडंसं ठेवायचं कट करून घ्यायचं खालच्या साईडला फोल्ड करायचं आणि व्यवस्थित बघा लॉक करून घ्यायची शिलाई म्हणजे शिलाई निघत नाही. आता बघा छान असं टिच करून झालेलं आहे. बघा किती छान असं आपलं एकदम थोडक्या साहित्यात छान असं बघा टिच करून झालं आहे. इथं बघा मी छोटंसं लटकन घेतलेलं त्यातलं लटकन कसं दाखवा सांगते. हे असं ब्लाऊजचं लटकन होतं म्हणलं खाली जरा काहीतरी युनिक करण्यासाठी छान असं लटकन घेतलेलं. खालच्या साईडला बघा टोका मी असं जरा होल करून त्याला लटकन लावून घेतलेलं आहे. बघा छान असं आपलं लटकन लागलं गेलेलं आहे. बघा किती छान आपलं थोडक्या साहित्यात छान असं आपलं बघा नैवेद्याचं पान तयार झालेलं आहे. तर तुम्हाला स्वस्त वगैरे काढायचं ते कसं दाखवते. सगळ्यात अगोदर बघा सेंटर काढून घ्यायचा म्हणजे मध्ये काढून घ्यायचा आणि चॉकने बघा स्वस्तिक काढून घेणार व्यवस्थित बघा छान असं स्वस्तिक काढून घ्यायचं पहिलं चॉकने म्हणजे व्यवस्थित आपलं काढलं जाईल. जरी तुम्हाला काही नाव लिहायचं असेल ना तर पहिलं अगोदर तुम्ही असं चॉकने टिक करून घ्या. छान असं बघा स्वस्तिक काढले गेलेलं आहे. तुम्हाला हवं तर असं स्वस्तिक काढलं तरी चालेल. छान असं स्वस्तिक काढलं तर बघा आपण बघा व्हाईट रंगाने छान आपण बघायचं त्याच्यावरून असं स्वस्तिकला छान असं रंग देऊन घेऊ. जसं आपण चॉकने टिक केलं आणि त्याच्यावर व्यवस्थित छान असं बघा व्हाईट ते ॲक्रेलिक कलर देऊन घ्यायचा. जसं तुम्हाला स्वस्तिक पाहिजे तसं काढा किंवा साईडनं जरी तुम्हाला डिझाईन पाहिजे डिझाईन काढली तरी चालेल. जरी तुम्हाला वेगळं नाव गणपती वगैरे लिहायचं असेल किंवा वेगळं गणपती चित्र काढायचं असेल ना तसं जरी तुम्हाला काढायचं असेल ना तरी काढलं तरी चालेल. आणि ते सुकलं की परत ना तेव्हा त्याचं जात पण नाही
एकदम आहे असं राहतं. बघा व्यवस्थित मी जसं स्वस्तिकचं शेप दिलेलं आहे त्याच्यावर व्यवस्थित छानच मी बघा ब्रशने फिराय. हा घेताना ब्रश छोटासाच ब्रश घ्यायचा म्हणजे व्यवस्थित छान आकारामध्ये व्यवस्थित छान असं स्वस्तिक काढायला येतं. व्यवस्थित आहे असं जसं आपण स्वस्तिक काढणं त्याच्यावर व्यवस्थित छान असं बघा फिरून घेणार. जरी कपड्याने जरी आतल्या साईडला जरा कपड्याने ओसून घेतलं ना जरी तो व्हाईट रंग तरी परत थोडंसं हे झालं की परत एकदा त्याच्यावर अजून शेड फिरून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित छान असं डार्क रंगामध्ये छान असं आपलं स्वस्तिक होतं. जसं पाहिजे तसं तुम्हाला डिझाईनमध्ये करून घ्या. मी छान बघा जरा युनिक काहीतरी म्हणलं स्वस्तिक काढावं. रेग्युलर आपण साधा आपलं असं काढतो पण मी जरा युनिक इथं बघा छान असं स्वस्तिक काढलेलं आहे. तुम्ही असं नक्की ट्राय करा. पहिलं पण बघा समय आसनचा किंवा गणपती कमळ आसन ह्याचं पण छान असा मी व्हिडिओ केलेले होते किंवा पाय पुसणे वगैरे असेल ह्याचं जरी कटिंग आणि टिचिंग बघायचं तर माझ्या फॅशन आयडिया बाय पे यूट्यूब चॅनल नक्की जाऊन बघा. मी एकदम सहज सोप्या रीतीने आपल्या घरगुती साहित्यानं छान असं तुम्हाला कटिंग आणि टिचिंग दाखवलेलं आहे. तुम्ही असं नक्की ट्राय करू शकता कारण आपल्याकडे थोडे ब्लाऊजचे वगैरे असे कपडे असतात त्याचा छान असा आपण उपयोग करू शकतो. बघा छान असं आपलं स्वस्तिक काढून झालेलं. खालच्या साईडला बघा ओम काढून घेऊया. ओम काढताना आपण बघा असं पहिले चॉकने आखून घ्यायचं लिहून घ्यायचं आणि मग असं हे करायचं म्हणजे व्यवस्थित छानच केलं जातं. साईडने बघा 2 खांब काढलेले त्याला व्यवस्थित असं छान असं बघा व्हाईट रंगाने करून घेऊया. तरी तो रंगीबेरंगी वापरला तरी चालेल. रंग वेगवेगळ्या रंगाचे पण असं कलर मिळतो व्यवस्थित आहे असं शेपमध्ये. जरी तुम्हाला इथं वेगळं काही करायचं करा. मी पहिलं पण बघा रांगोळीचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. मी एकदम थोडक्या साहित्यातच आपलं रांगोळी केलेली आहे. गौरी गणपती डेकोरेशनची किंवा गौरी गणपती पुढे ठेवण्यासाठी पण छान असं त्याचा उपयोग होणार आहे. त्याच्यावर स्वस्तिकवर असं ओम श्री काढलेलं आहे. जरी तुम्हाला त्याचं बघायचं असेल तर नक्की जाऊन बघा चॅनलवर. बघा छान असं बघा आपलं नैवेद्यपान तयार झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही असं नक्की ट्राय करा. एकदम थोडक्या साहित्यात छान बघा असलं नैवेद्यपान तयार झाले. तर चला बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय. धन्यवाद. पुढल्या व्हिडिओ भेटू.